तयारी चालू आहे. छान. सगळ्यांची तयारी, शूटिंग सांभाळून आमचेच आर्ट दादा आमच्यापैकी बऱ्याच लोकांना मदत करतायत. तुम्हाला काय हवंय, मैं ये लेके आता हूँ, मैं वो लेके आता हूँ. आज सुट्टी आहे तर आज आमचे आर्ट दादा आमच्या डेकोरेशनचे सामान खरेदी करायला स्पेशली बाहेर पडलेले आहेत. पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या हातातल्या माळा, ताशाचा आवाज तारारा झाला न गणपती माझा नाचत आला. 1 वर्ष त्याने मोर म्हणजे बाप्पाच्या मागे पूर्ण मोराचा पिसारा आणि तो मोर म्हणजे ढग वगैरे दाखवले होते त्याने. असं म्हणजे मोराचं वाहन आणि त्या वाहनावरनं बाप्पा येतोय असं. भरपूर कापूस फेविकॉल पेपरवर लावून त्याने ढग बनवत त्याने ते डेकोरेशन सगळं. पहिल्यांदा बसवत त्या कॉम्प्लिमेंट देते काव्याला, त्यामुळे शी शुड टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे. इथे काहीही माझं डावपेच वगैरे नाहीये बरं का. मला आतापर्यंत तरी काव्यात छान दिसली. काय म्हणणं थँक्यू. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्वरी तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवमध्ये आणि आता आपल्यासोबत छान छान दिसणारे लोक आहेत, जेवढे सुंदर दिसतात की मला कॉम्प्लिमेंट सुचत नाहीये. कसे आहात तुम्ही सगळे? खूप मस्त, एकदम छान. पहिला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा येत आहेत आणि आज सगळेच सुंदर दिसत आहेत. पण हे जेवढे कॉस्ट्युम तुम्ही किंवा सगळे पेहरावा केलाय तो तुमचा आहे की कोणाकडून आणलाय? आमचं आहे. तुम्हाला काय आवडलंय तुमच्यातलं आज स्वतः केलंय तर? ते स्वतः सांगण्यापेक्षा तू सांग ना काय आवडलं. मी सांगू का? म्हणजे आम्हाला कॉम्प्लिमेंट मिळाल्यासारखी पण होईल. ठीक आहे, मग मी सांगते. मला ज्ञानदाची साडी खूप आवडली आणि तिथे हे आवडले. तुझा कुर्ता छान वाटतो आणि कोल्हापुरी चप्पल, यांची साडीचा रंग आणि छोटस जे गळ्यात घातलंय ते, यांची फुलं आणि हातामधले हे कडे. आय नो तुम्ही अशी मस्ती खूप करत राहता, पण गणपती बाप्पा येणार म्हटली की तयारी सुरू असते. सो तयारी तुमची झाली आहे का? हो, छान तयारी चालू आहे. आता काही दिवसात 5, 7, 8, 10 दिवसात येतात. नाही, आपला गणपती इव्हेंट झालेला असेल तेव्हा. गणपती झालेले आहेत मग. तुझे खरोखरचं गणपती, खरं लाईफ मधले गणपती. नाही, गणपती तयारी चालू आहे. छान. सगळ्यांची तयारी, शूटिंग सांभाळून आमचेच आर्ट दादा आमच्यापैकी बऱ्याच लोकांना मदत करतायत. तुम्हाला काय हवंय, मैं ये लेके आता हूँ, मैं वो लेके आता हूँ. आज सुट्टी आहे तर आज आमचे आर्ट दादा आमच्या डेकोरेशनचे सामान खरेदी करायला स्पेशली बाहेर पडलेले आहेत. हो, पण चालू आहेत. आम्ही त्याही गोष्टी एकमेकांची रोज बोलत असतो. मी काय करू, मी असं काय. आता आवाजाचा खूप प्रॉब्लेम येणार आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का फक्त सांगा. सो आता गणपती बाप्पांची तयारी सुरूच आहे. मोदक म्हटले की तळलेले मोदक आवडतात की उकडलेले मोदक? उकडीचे मोदक. आणि गणपती बाप्पांच्या आरत्या तर भरपूर असतात, पण फेवरेट तुमची आरती कुठली आहे? आणि गाणी खूप असतात, अशी गाणं कुठलं आवडतं? पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बोलून दाखवाल काय? हे छान गात. अरे ठीक आहे, गणपती सगळ्यांनी एकत्र गा. पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या हातातल्या माळा, ताशाचा आवाज तारारा झाला न गणपती माझा नाचत आला. आता सगळेजण एकत्र आलेत, पण तुम्हाला पर्सनली कोण फेवरेट असं आवडलंय की अरे छान दिसतंय असं? मला तर तूच दिसतेस, छान दिसते. गप्पा कॉम्प्लिमेंट घेतच येत नाही का मुलींना? नाहीये मला आतापर्यंत तरी काव्यात छान दिसली. काय म्हणणं थँक्यू. हे पण काव्य खरंच गोड दिसते आज. आणि स्पेशली मला जे काय आवडलं असेल ना, ते कानातलं जे आहे ना, इट्स अ स्टाईल स्टेटमेंट. सो ते अट्रॅक्ट होत आहे पहिल्यांदा तिच्याकडे बघितल्या की नजर तिकडे जाते. दॅट इज समथिंग रिअली नाईस. मला माझी लेकच आवडते. म्हणजे प्रश्नच नाहीये काही. फार गोड दिसते ती या सगळ्या ह्याच्यात. ती विचारी बघा तिच्या काव्याच आवडते बरं का, असं तिची कॉम्प्लिमेंट.
दिलीस की नाही असं बरं का असं म्हणालीस ना आता खूप असं मनापासून त्यांचं आवडत पहिल्यांदा बसवत त्या कॉम्प्लिमेंट देते काव्याला, त्यामुळे शी शुड टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे. इथे काहीही माझं डावपेच वगैरे नाहीये बरं का. असं असू शकतं. हिला कॉम्प्लिमेंट द्यायची, मग ही थोडी हवेत गेले की मग खालून काहीतरी करायचं. गणपती बाप्पा म्हटलं की डेकोरेशन पण येतं तुम्ही तुमच्या घरी सगळं डेकोरेशन स्वतःहून केलंच असेल, पण असं कुठलं डेकोरेशन आहे जे तुम्हाला आता आठवते आणि असं होते की अरे छान झालेलं? माझ्या भावाने 1 वर्ष म्हणजे आता तो US ला असतो कामानिमित्त, पण दरवर्षी आरास ही त्याच्याच कडे ते डिपार्टमेंट असायचं, पण मग आम्हाला मदतीला त्याच्या हाताखाली राबायला लागायचं. 1 वर्ष त्याने मोर म्हणजे बाप्पाच्या मागे पूर्ण मोराचा पिसारा आणि तो मोर म्हणजे ढग वगैरे दाखवले होते त्याने, असं म्हणजे मोराचं वाहन आणि त्या वाहनावरनं बाप्पा येतोय, असं भरपूर कापसाने फेविकॉल पेपरवर लावून त्याने ढग बनवत त्याने ते डेकोरेशन सगळं पूर्ण केलं होतं. ती आरास माझ्या लक्षात आहे. तो फोटो असेल माझ्या इंस्टाग्रामवर. हे लास्टला होता फोटो असेल. तुमचं कुठलं आहे? माझं सुद्धा असंच झालं होतं. ते मोर पंखाचं एक हे केलं होतं, कटआउट केलं होतं छान. तेच माझं आतापर्यंतचं सगळ्यात जास्त फेवरेट आहे. हा. आमच्याकडे एकदा सुवर्ण तुल्याची कन्सेप्ट घेतली होती आणि थर्माकोलचे त्यावेळेला तागडी आणि हे बनवलं होतं. चौरंगावर गणपती बाप्पांना बसवलं होतं आणि दुसरी तागडी वर गेली होती, त्याच्यामध्ये आमचे दागिने ठेवले होते आम्ही, आणि ते सगळं थर्माकोलचं केलं होतं. सगळ्या घराला कामाला लावलं होतं एस 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 करायचे म्हणून सगळ्यात करता, पण ती अतिशय सुंदर झाली होती कन्सेप्ट. म्हणजे आपण म्हणतो ना की डेकोरेशन सोपं नाही, खूप डोकं लावायला लागतं. अगदी आमच्याकडे ना एकदा आम्ही थर्माकोलचे अष्टविनायक केले होते छोटे छोटे. ही म्हणाली तसं घरादाराला पेंट करायला आणि त्याचे बारकावे हे करायला बसवलं होतं. बेसिकली 1.5 दिवसाचा गणपती असतो, त्यामुळे खूप काही करता येत नाही, तर छोट्या प्रमाणामध्ये आम्ही ते केलं होतं. आता मला सांगा, मी पटकन रॅपिड फायर 3 घेते ना, 3 प्रश्न आहेत रॅपिड फायरचे. ओके. लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य. कळेपर्यंत उत्तर दिलं. गाव की शहर? गाव. भजन की गणपतीची गाणी? गणपतीची गाणी. खरं तर दोन्ही, पण दोन्ही ऍक्च्युली. टाकाऊ पासून टिकाऊ की तयार डेकोरेशन? टाकाऊपासून टिकाऊ. हा, चला, हे तर टाकाऊ पासून टिकाऊ करतातच आहेत, तर तुम्ही पण करा. आणि ह्यांच्याकडून तुम्हाला सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती. मोरया!